केल्या असं दिसून आलं. त्याच्यानंतर मी मग विचार केला की ही जर परिस्थिती अशी आहे तर काही कोर्टाचे निकाल लागले, त्यांचं काय झालं ते तरी बघू. तर अशा मी काही केसेस बघितल्या की ज्यांचे निकाल लागून खोट्या केसेसचे, की ज्यामध्ये फक्त कबुली जबाब आहेत, त्यांचे निकाल काय लागले. तर मुंबईमध्ये एक ट्रेन ब्लास्ट झाला होता 2006साठी. 7 ब्लास्ट एकाच वेळी झाले होते. त्याच्या तपासामध्ये त्यांनी 13 लोकांना अटक केली होती. 13 लोकांना अटक केल्यानंतर ते लोक अगदी निरपराध होते, काहीही संबंध नाही. ते म्हटले की बाबा आम्ही त्यावेळी तिथे नव्हतोच, आम्हाला काही माहीतच नाही. कमीत कमी आमचे मोबाईल आहेत, त्यांचं कॉल रेकॉर्ड तुम्ही बघा आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवा की आम्ही त्या ठिकाणी होतो किंवा नाही. सेशन जजनी काय केलं, सेशन जजनी ते करायला नकार दिला. ते म्हटले तुम्हाला कॉल रेकॉर्ड मिळवता येणार नाहीत आणि त्याचा उपयोग तुम्हाला करता येणार नाही. म्हणजे जे तुमचा राईट होता डिफेन्स करण्याचा तोच नाकारला. मग ती केस गेली हायकोर्टात. ते म्हटले की बाबा आम्हाला कमीत कमी आमचा बचाव तरी करू द्या. आम्ही म्हणतो की आम्ही त्यावेळी नव्हतो, हे माझे कॉल रेकॉर्ड्स आहेत, आमचे मोबाईल आहेत, बघा. तुम्हाला माहीत असेल मोबाईलमध्ये तुम्ही जिथून कॉल करता, जिथे तिथं असतात त्याचे कॉल रेकॉर्ड त्या ठिकाणाचे तुम्हाला दिसून येतात. हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाला आश्चर्य वाटलं की ते म्हटले असं कसं नाकारू शकतात खालचं कोर्ट. आणि त्यांना परवानगी दिली. तपासी अंमलदारांना सांगितलं की नाही, ह्यांना ती संधी तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्यांचे कॉल रेकॉर्ड्स घ्या आणि तपास करा. आणि हा जो आदेश दिला हे देणारे दुसरे तिसरे कोणी नसून आजचे आपले प्रमुख पाहुणे ठिपसे साहेबच आहेत. त्या दिल्यानंतर सुद्धा पोलीस हारत नाहीत कधी. ते दिले, त्यांचे कॉल रेकॉर्ड्स मिळवले. कॉल रेकॉर्ड मिळवलं तर एकटा ज्या दिवशी मुंबईमध्ये त्यांनी स्फोट केला असं म्हणतो, त्या दिवशी तो कलकत्त्यात होता. दुसरा मधुबन म्हणून बिहारमध्ये गाव आहे तिथे होता. तिसरा मुंबईमधल्या आपल्या कार्यालयात दिवसभर होता. तर हे कोर्टापुढं मांडलं त्यांनी की बघा मी कलकत्त्याला होतो. तो दुसरा म्हटला मी मधुबनला होतो. तिसरा म्हटला मी दिवसभर ऑफिसमध्ये होतो आणि त्यावेळी तुम्ही म्हणता की आम्ही स्फोट केले. कोर्टाने काय भूमिका घ्यावी. कोर्ट म्हटले मोबाईल हा तुमच्या शरीराचा भाग नाही, त्यामुळे आम्ही ते ग्राह्य मानणार नाही. दिस इज नॉट युअर बॉडी पार्ट. तर असं होऊही शकतं, म्हणजे असं नाही की असं होणार नाही की समजा ज्याला करायचं आहे तो मोबाईल एका ठिकाणी ठेवेल आणि स्फोट कुठंतरी करण्यासाठी जाईल, असं होऊ शकतं. म्हणून त्या लोकांनी म्हटलं की खरं असं जर तुम्हाला वाटत असेल की आमचा बॉडी पार्ट नाही तर आमचे दुसरे पुरावे आहेत ते बघा. उदाहरणार्थ कलकत्त्याचा जो ग्रस्त होता तो म्हटला की माझं दुकान आहे, मी दिवसभर दुकानात होतो, इतके दिवस सगळे दुकानात होतो की ज्या दिवशी तुम्ही म्हणता मी मुंबईत होतो. दररोज मी सहारा बँक आहे त्याच्यामध्ये पर्सनली पैसे जमा करत होतो, तिथं माझी सही आहे. ज्या दिवशी मुंबईमध्ये स्फोट झाला त्यावेळी मी ते कलकत्त्यामध्ये ICICI बँकेची इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे, ती कागदपत्र त्या दिवसाची आहेत, ती बघा. मधुबनचा माणूस म्हटला की तुम्ही मला ज्या दिवशी इथे होता म्हणता त्यावेळी मी दिवसभर मधुबनमध्ये होतो आणि मधुबन हे आपला नेपाळला लागून आहे. तर नेपाळला लागून असल्यामुळं ते बॉर्डरचे लोक नेपाळला जाऊन येऊन करतात, त्याच्यासाठी त्यांनी विजाची गरज लागत नाही. तर त्यांनी त्या काही कामासाठी ज्या दिवशी स्फोट झाला त्या दिवशी तो काही कामासाठी नेपाळला गेला होता. नेपाळला जरी मी सांगितल्याप्रमाणे विजा लागत नसला तरी बॉर्डरवर एक रजिस्टर ठेवलं जातं. रजिस्टर त्या माणसाची सर्व माहिती ठेवली जाते आणि त्याची सही घेतली जाते जाताना आणि येताना. तो म्हटला ते रजिस्टर तुम्ही मागवा, त्याची कॉपी मागवा. तिसरा जो ऑफिसमध्ये होता तो म्हटला की आमच्याकडे मस्टर इतकं कडक आहे की ते तिघांच्या समोर साईन करावं लागतं आणि दिवसभर आम्ही सोडून जाऊ शकत नाही, ते तुम्ही बघा. कोर्टाने हे तिन्ही बघण्यास नकार दिला आणि त्यांना सर्वांना फाशीची शिक्षा दिली. म्हणजे आता आपण विश्वास कोणाचा ठेवायचा. ही जर परिस्थिती कोर्टाची असेल